सर ऐका ना, माणुसकी म्हणून आम्ही तुम्हाला पाणी दिलं, फक्त काय वॉरंट आलं काय मला जर बघू द्या ना, फोटो काढू द्या ना. बाकीचे कोण कोण आहे? पोलीस गाडी बोलवा बरं. पोलीस म्हणजे कोण कोण आलेलं आहे मला अरेस्ट करायला? मला ते अहो नाही मला ऐका ना, ते मॅडम ऐका ना बरं. पाणी ऐका पाणी घ्या. आणि ते कसलं वॉरंट आहे काय? मला फोटो काढून नाही फोटो काढू द्या ना. नाही घ्या मॅडम घ्या. ऐका ना मला नाही ऐका, कारण कसं आहे नेमकं काय विषय आहे मला कळू द्या ना. पण मला नेमकं मला माझ्या लिगल ऍडवायझर एक मिनिट, मला लिगल ऍडवायझरला मला पाठवायचंय फोटो काढून. नेमकं कसलं आहे काय? मला ते तुमच्या बरोबर येते, पण फोटो तर काढू द्या ना. सर ऐका ना, अप्पर पोलीस हे बघा माझा फोटो नाही तुम्ही मॅडम तुम्ही असं का करताय विनाकारण? मला फोटो अरे एक मिनिट थांब, पण ती काय मला आपल्याला ते वकिलांना तर पाठवू द्या ना. मला मॅडम तुम्हाला हे बघा ये ना, मला पोलीस इथं आलेले आहेत अटक वॉरंट घेऊन. कसलं वॉरंट आहे काय ते पण सांगत नाहीये, आणि मला फोटो पण काढून देत नाहीयेत ह्या मॅडम तुम्ही तरी सांगा ना. तुम्ही द्या बरं, शूटिंग करा. नेमकं काय आणलंय वॉरंट इतकं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हे झालेलं आहे का? पण मॅडम एक मिनिट, तुम्ही पोलीस प्रशासन, मी तुम्हाला पाणी घ्या म्हटलं, मी तुमचा दरवाजा उघडला. आम्ही तुम्हाला काही वाईट बोललोय का? फक्त एवढं ऐका ना, वॉरंट आहे. पण कसलं वॉरंट आहे मला ते तुम्ही दाखवता का? कशाचं आहे? मला ते माझ्या लिगल ऐका ना, कोर्टाचं आहे, पण मला त्याचा फोटो काढून द्याल ना. फोटो काढून मला ते वकिलांना तर दाखवू द्या ना. असं अचानक येणं घेऊन जा म्हणून. मॅडम मी ऐका हा काढलं ना, मग मी तेच म्हणत होते काढू द्या म्हणून, आणि आम्ही सन्मानाने यायला तयार आहे ना मॅडम. नाही सर ऐका एक मिनिट मी ऐका ना, आणि तुम्ही असं फोन माझा हिसकावून घेऊ शकत नाही मॅडम. फोन हिसकावून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मला काय दिलं, मला त्याचा फोटो काढू द्या, आणि मी सन्मानाने यायला तयार आहे ना. हो मी मग मी तुम्हाला इतक्या तेच म्हणत होते. हो बसा मला इतक्या वेळात मॅडम नाही, तुम्ही म्हणत होत्या की तुम्ही आमच्या लगेच हे बघा ही पोलीस गाडी आलेली आहे याच्यात लगेच चला म्हणजे. एक मिनिट मी येते, कारण पोलिसांकडून माझ्या जीविताला धोका आहे. तमाशा नाहीये. तुम्हाला मी म्हटलं माझ्यासाठी का तुम्ही कुठला हो नाही मला हे बघू द्या ना, आणखी कोण आलं होतं म्हणजे नेमकं कशासाठी? त्यांना सांगते ना पोलिसांना तुम्ही थांबा, मी सन्मानाने येते म्हणून. दादा हा नमस्ते सर मी येते. सर त्यांना सांगितलंय मी, मला तुम्ही घ्यायला आले ना, मी सन्मानाने येईल, पण मला थोडा वेळ द्या, 10 मिनिटं वेळ द्या सर. मी येणार आहे इथं. कोर्टात पण येईल, पोलीस स्टेशनला पण येईल, पण मला थोडा वेळ द्या, आणि मी माझ्या गाडीवर येईल. असं हे नाहीये म्हणजे काय हुकुमशाही मोगलाई माजल्यासारखं झालंय तुमचं. डायरेक्ट धमकी द्यायची लगेच गाडीत बसा म्हणायचं. आणि त्या मॅडमचं नाव काय सर? ऐका एक मिनिट सर ऐका अहो आम्ही तुम्ही पण काढा, तुम्हाला पण राईट आहे शूटिंग करण्याचा. आम्ही तुम्हाला धमकी दिली का? नाही घरात या, चहा पाणी घ्या. मग ऐका विषय तो नाही. एक मिनिट तुम्ही शूटिंग काढली ना, तुम्हाला तो मौलिक अधिकार आहे. कोण आहे? तुम्हाला पण अधिकार आहे, आम्हाला पण अधिकार आहे. अजित परशुराम लोणारे. हा ठीक आहे, तर मग मला थोडा वेळ द्या, मी सन्मानाने येणार. फक्त अहो नाही ना, तुम्ही काय बोलल्या 10 मिनिटं द्या. तुम्ही काय बोलल्या ऐका नाही आता तुम्ही मी शूटिंग केल्यानंतर तुम्ही म्हणायला लागले. बरं तुमचं मॅडम मला बोलू देणार का? मॅडम तुमचं नाव काय? तुमचं नाव तुम्ही हे बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुमचं नाव काय आहे? ऐका मावशी, मागाशी तुम्ही काय बोलल्या 10 मिनिटं द्या. काका जरा थांबा तुम्ही. तुमचं नाव सांगा मॅडम. तुमचं बक्कल नंबर मला दिसत नाहीये. तुमचा बक्कल नंबर दिसत नाही. बक्कल नंबर आणि नाव दाखवा. हे जॅकेटच्या आतमध्ये मला तुमचा नंबर आणि नाव दिसत नाहीये. बक्कल नंबर आणि तुमचं नाव सांगा. माझ्याकडे कोण कोण येत आहे ना, मला त्याचं नाव माहित झालं पाहिजे. सर हे कोण आहे? ड्रायव्हर दादा आहे ना? ड्रायव्हर दादा आपलं नाव आपलं कोळपे. हा मॅडमला मी विचारते नाव आणि बक्कल नंबर काय आहे, तर ते सांगत नाहीये.
मॅडम सांगा बरं आपलं नाव, बक्कल नंबर. ताई, तुम्ही मोबाईल हिसकावून घेऊ शकत नाही. चला, थांबा 1 मिनिट.